ब्रेकनंतर स्वागत। पुढची बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल पूर्ण झाला आहे। आज ससून रुग्णालयाचे दिनकर एकनाथ पवार हे सदर अहवाल अलंकार पोलीस स्टेशन किंवा पोलीस आयुक्तांकडे सादर करणार आहेत। पुढची बातमी त्याच संदर्भात। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी शासनाकडे अंतिम अहवाल सादर झाला आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल होईल असा विश्वास आमदार अमित गोरखेंनी व्यक्त केला। तसंच गोरखे यांनी आयएमचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतलाय। त्यांनी ती ट्रीटमेंट मानसी घैसासांकडे न करता इंदिरा IVFला केली। 7 महिन्यांनी डॉक्टर घैसास यांची अपॉइंटमेंट घेऊन गेल्यानंतर घैसासांना कळलं की अरे ही आपल्या मानसी घैसास यांच्याकडे ट्रीटमेंट नसून इंदिरा IVFमध्ये केलेली आहे। त्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी रिॲक्शन दिली। 1 महिन्यानंतर इमर्जन्सीसाठी म्हणून त्या तिथं गेल्यानंतर त्यांनी 20 लाख रुपये तुम्ही ताबडतोब भरा, 10 लाख रुपये डिपॉझिटची पावती दिली। मला आज कदम साहेबांना विचारत आहे, आपण डॉक्टर आहात, असोसिएशनचे अध्यक्ष आहात, तुम्हाला डिपॉझिट आणि त्या ठिकाणी जमा डिपॉझिटमधला फरक आणि त्याचबरोबर आपण म्हणताय की त्या ठिकाणी तुम्ही डिपॉझिट मागितलं नाही तर आपण इस्टिमेट मागितलं। इस्टिमेट आणि डिपॉझिट यातला जर फरक आपल्याला कळत नसेल तर आपल्या डॉक्टर टीवर खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह असं मला सांगायचं आहे। ब्रेकनंतर स्वागत। पाहूया पुढची बातमी। मुंब्र्यातील 10 वर्षीय चिमुकलीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातील आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी मुंब्र्यातील महिला आक्रमक झाल्या। ठाणे कोर्ट परिसरात महिलांनी या संदर्भात राडा घातलाय। आरोपी अकबरला कोर्टात आणताच त्याच्यावर झालेला हल्ला आणि विरोध करण्याचा इथे प्रयत्न करण्यात आला। NCP SP पक्षाच्या महिलांनी केला। आरोपी अकबरवर हल्ला आणि विरोध करण्याचाही इथे प्रयत्न करण्यात आलेला आहे। चोख पोलीस सुरक्षा व्यवस्थेमुळे आरोपी अकबरवर हल्ला करता आला नाही, त्यामुळे इथल्या महिला आक्रमक झाल्यात। आरोपी अकबरने एका 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती। याच आरोपी अकबरला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं। त्याच संदर्भात इथल्या महिला आक्रमक झालेल्या आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते देखील इथे जमलेले आहेत आणि ते देखील इथे आंदोलन करतात। आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊयात। अजित, तिथे काय नेमकं सुरू आहे? अकबरला पोलीस सुरक्षा व्यवस्थेमध्ये आता कोर्टातून पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये तिकडे नेलेलं आहे। दरम्यान ज्यावेळी आज अकबरची पोलीस कोठडी संपली होती म्हणून त्याला कोर्टामध्ये हजर केलं असता अचानकपणे काही मुस्लिम महिला ज्या आहेत त्यांनी अकबरवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस मोठ्या संख्येने होते आणि पोलिसांचा बंदोबस्त होता, त्यामुळे त्याच्यापर्यंत त्या महिला पोहोचू शकल्या नाही। परिणामी महिलांनी कोर्टाच्या आवारातच मोठ्या प्रमाणामध्ये हंगामा करायला सुरुवात केला, विरोध करायला सुरुवात केला। ज्या पद्धतीनं मुंब्र्यामध्ये या अकबरने 10 वर्षीय मुलीवरती बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केलेली आहे, या सगळ्या गोष्टीचा विरोध करण्याकरता या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या महिला होत्या आणि त्यांनी कोर्टाच्या आवारातच त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर त्याचा विरोध देखील मोठ्या प्रमाणात केला। ही घटना घडल्यानंतर संपूर्ण मुंब्र्यामध्ये ज्या प्रकारे संतापाची लाट आहे आणि विशेष करून महिलांनी भरपूर संताप व्यक्त केलेला आहे, तो अजूनही संताप कायम आहे असंच दिसतंय। आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ज्या महिला आहेत त्यांनी त्यांना संताप जो आहे तो थेट कोर्टाच्या आवारातच व्यक्त करत त्या ठिकाणी विरोध केलेला आहे। दुसरीकडे आता अकबर जो आहे त्याचा या प्रकरणी पुढे तपास सुरू आहे। यामध्ये आणखीन कोण आहे का याबाबत मुंब्रा पोलीस तपास करतायत का अकबरने एकट्यानेच हे कृत्य केलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अकबरला न्यायालयातून त्या ठिकाणी कोठडी दिली जाईल का त्याला न्यायालयीन कोठडी दिली जाईल हे स्पष्ट होईल। नक्कीच अजित, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर मुंबईच्या प्रभादेवी उड्डाणपुलाचं काम लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे। शिवडी वरळी कोस्टल रोडला जोडणारा हा ब्रिज महत्त्वाचा दुवा ठरणार असल्यानं या मार्गावरील वाहतूक नियंत्रणात येईल असा विश्वास प्रशासनाला आहे। मात्र या पुलाची निर्मिती करतेवेळी पर्यायी मार्ग उपलब्ध करा असं वाहन चालकांचं म्हणणं आहे। प्रभादेवीच्या पूर्वेला KM, टाटा असे जवळपास 7 मोठी रुग्णालये आहेत। या ब्रिजचं तोडकाम केल्यास पर्याय म्हणून करी रोड किंवा चिंचपोकळी ब्रिजचा वापर करावा लागणार आहे।
ते बंद झालं तर ट्रॅफिक तर जामच होणार ना, पण ते करायला पाहिजे, गरजेची आहे ना. ते दुसरा अटल सेतूचं ब्रिज आणणार आहेत, ते पण गरजेची आहे. मग ते बंद होणार, त्रास होईल थोडा दिवस, पण काम तर पुढे चांगलंच होणार ना. आम्हाला स्थानिक रहिवाशांना इथे प्रॉब्लेम होणार आहे यायला जायला. ईस्ट वेस्टला जायला एकच ब्रिज आहे. आम्हाला किंवा लोअर परेल किंवा करी रोडनी जायला लागेल किंवा तिलक ब्रिजनी जायला लागेल ना आम्हाला. आणि इथे एक मेन प्रॉब्लेम होणार की ॲम्ब्युलन्स, त्याबद्दल 6-7 हॉस्पिटल आहे, त्या लोकांना लई प्रॉब्लेम होणार. बाकी आम्ही तर चालत जाऊ शकतो स्टेशननी, रेल्वे ब्रिजनी. वर्ली टू नावाशेवाळ्याचा जो ब्रिज आहे तो पण इथूनच जाणार आहे. त्याचं जेव्हा काम चालू होईल तेव्हा याला प्रॉब्लेम होणारच आहे. तर एकत्र दोघी झाले तर बेस्ट आहे, आणि जेवढा लवकर झाला तेवढा बेस्ट आहे. इथून जायला भरपूर प्रॉब्लेम होतो. येण्या जाण्याचा रस्ता ट्रॉफिक असतं. हा ब्रिजवरून रात्रीच्या वेळेस काय दिसत पण नाही, काय नाही. ब्रिज पडाय झालेला आहे, कधी धोका होऊ शकतो. येण्या जाण्याचा म्हणजे रात्री गाड्या बिड्या करून रस्ता क्रॉस करायचा म्हटलं तरी आम्हाला भरपूर प्रॉब्लेम होतो. ब्रिजच नाही इथून तर काय करणार आम्ही. आता हा ब्रिज सोडला जाईल, नवीन ब्रिज होणार आहे, त्यावेळेस आम्हाला त्यावेळेस ब्रिज लवकरात लवकर केला तर आम्हाला सुविधा चांगल्या होतील. तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की इथून जाणाऱ्या येणाऱ्या ना खूप त्रास होणार. एकतर लोअर परेल, दादर ह्या 2च पर्याय आहेत. त्याच्यामुळे दुसरा पर्याय आहेच नाही. एकतर ट्रॅफिक, आता इथं स्थानिक लोकांचा तर एवढा प्रॉब्लेम आहे की विचारू नका. कारण इथून जर जायचं झालं तर त्यांना एकतर दादरवरून, आता केमला जायचंच असेल तर दादरवरून जावं लागेल किंवा लोअर परेल पुलावरून करी रोड, किंवा करी रोड ही सिंगल केला तर तो चिंचपोकळीवरून फिरून जावं लागेल. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. जर हा ब्रिज बंद करणार असतील तरी उत्तम आहे. ब्रिज बंद करून पूर्ण डेव्हलप करतील ना तर जास्त फायदा आहे. तर मुंबई मेट्रो 2B ट्रायल रनला सुरुवात झाली आहे. ही मुंबईच्या पश्चिम उपनगरातून ते थेट पूर्ण उपनगरांसह हार्बर लाईनला जोडणारी ट्रेन आहे. सध्या यातील पहिला टप्पा म्हणजेच डायमंड गार्डन ते मंडालेपर्यंतचा ट्रायल रन सुरू केला आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत ही ट्रेन प्रवाशांसाठी खुली केली जाऊ शकते. तर अमरावती विमानतळ आजपासून सुरू झालंय. या विमानतळाहून पहिल्या विमानाने प्रवास करणाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय. आम्हाला खूप छान वाटतंय. अमरावतीकरांचा हा मान होता. मागच्या गेल्या 20 ते 25 वर्षापासून रखडलेला हा आमचा प्रोजेक्ट आज फायनली पूर्ण झाला आहे, आणि त्याचा साक्षीदार म्हणून आम्हाला आज पहिलाच प्रवास करायला भेटतो. याचा खूप आनंद आहे. तर इतकी आहे की तिकीट कधी काढलं, काय झालं मला आता आठवत नाही आहे. माझ्या डोक्यात फक्त आता सुरू आहे की अमरावतीत जे एअरपोर्ट झालं आहे त्याच्यानी मी 2-2.5 पुढच्या 1 तास 40 मिनिटामध्ये मुंबईला पोहोचणार आहे. बऱ्याच वर्षापासून या क्षणाची आतुरता होती सगळ्यांना, आणि आज जाऊन हा क्षण आमच्यासाठी खरा होतो आहे. आणि कुठे ना कुठे इतक्या वर्षांपासून असं जी एक मागणी होती की विदर्भाला कुठे ना कुठे डावलल्या जात आहे, तर विदर्भाच्या प्रगतीच्या दृष्टीने सुद्धा हा एक खूप महत्त्वाचा दिवस आहे, आणि याचे प्रवासी होण्याचा आम्हाला नक्कीच आनंदपूर्ण संधी मिळालेली आहे. दरम्यान अमरावती विमानतळाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. यावेळी जाहीर भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानलेत. दरम्यान सरकारच्या विकासाच्या कामगिरीचा उल्लेख करताना आमचं डबल इंजिनसह डबल बूस्टर सरकार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. तसेच महाराष्ट्र आता थांबणार नाही, महाराष्ट्राला आणखी वेगाने पुढे जायचंय असंही फडणवीस म्हणाले. दरम्यान अमरावतीला विमानतळामुळे नवीन ओळख मिळाली आहे. तसेच अमरावतीत आता टेक्स्टाईल पार्क उभारणार असून त्यामुळे उद्योगाला चालना मिळणार असल्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. तसेच जिथं विमानतळ असतं तिथे उद्योजक जातो, त्यामुळे उद्योग हवे असतील तर एअर कनेक्टिव्हिटी ही तितकीच महत्त्वाची आहे असंही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. डबल इंजिनचं सरकार असलं म्हणजे काय होतं, इथे यहाँ पर नायडू जी केवल डबल इंजन की सरकार नहीं, हमारी डबल इंजन विद डबल बूस्टर सरकार है. 2 इंजन भी और 2 बूस्टर भी साथ में है, इसलिए बहुत तेजी से हमारी सरकार चलती है, और हम तीनों मिलकर इस महाराष्ट्र को आगे ले जाने का प्रयास कर रहे हैं. महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र में परिवर्तित करने का प्रयास कर रहे हैं.